विठोबा रखुमाई रे रे विठोबा रखुमाई हरि दे दे 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 विठोबा रखुमाई रे रे विठोबा रखुमाई हरि दे दे हरि दे दे हरि विठ्ठल 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 हरि 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 विठ्ठल विठ्ठल ओंकारेश्वर भगवान की जय। वडीची बोरे खाय बिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला ओहे सुदाम देवाची पक्के मारी कोरडीची थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला न म्हणे वचिष्ठात वा थोडे न म्हणे वचिष्ठात वा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला विठ्ठल 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 विठ्ठल
विल्लनीची थोर प्रेमाचा बुकेला हाची दुष्काळ तयाला पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया ओ पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया हे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया लोकाभिरम रणरंगधिरं राजीव नेत्रं मृगवंशनं कारुण्यरूपं करुणागरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सुपानदेव मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवाची धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णाम शिवावतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरे मागे शुभी ब्रह्मगिरी निवृत्ती नाथाची चरणी शरण एका जनार्दनी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभिर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा आई माता देवीला आई माता देवीला आई माता भाई माता देवीला भाई माता देवीला भाई माता देवीला नका पाहू गुन्हा दोष नका पाहू पायाचा नका पाहू गुन्हा दोष दास पायाचा नका पाहू गुन्हा नका पाहू गुन्हा दोष दास पायाचा दोष झालो दास नका पाहू गुन्हा दोष झालो दास पायाचा झालो दास पायाचा झालो दास पायाचा शरण शरण एकनाथा पायी माता देवी नका पाहू गुणदोष झालो दास पायाचा कैलास राणा शिवचंद्र मोळी फणींद्र माता मुकुट जळा कारुण्य सिंधू भव दुःखहारी तुझ वीन शंभो मज कोण तारी आता हृदय ही आपुली चौपाळून आपलेवरी बैसव पावले श्री गुरूंचे जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण आता ऐका महिमा वडीची बोरे काय भिल्लनी थोर प्रेमाचा बुकेला हाचे दुष्काळ तयाला प्रस्तुत प्राप्त प्रसंग आजच्या चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग किंबहुना तुम्हा थोर सज्जन मायबापांच्या सेवेकरता निवडलेला अभंग विश्वसंत अनंत कृपामूर्ती वैराग राग रसिक वैरागी शिरोमणी महानतेचा नंदादीप वारकरी संप्रदायाला आलेलं गुंडस फळ श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरा यांचा संगमनेर राऊत माळा बरोबर ना भुलेवाडी आलेली सर्व मायबा फार चरणाचा नाही मग 4 चरणाचा अत्यंत महत्वाचा चिंतनीय असा अभंग आजच्या चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल विठ्ठल
आणि म्हणून आलेली सर्वच फुलेवाडीकर, आलेली सर्व पंचक्रोशी आजच्या अभंगाच्या द्वारे तुम्हाला तुकोबरायांचा निरोप आहे. थोडा स्वराचा आवाज 1 पॉईंट कमी करायचा, स्वरयंत्राचा एकदा सेट करून घेतलं का परत बस राहू. तुकोबरायांचा निरोप आहे तुम्हाला. कोणाचा? बोला माझ्याशी. तुकोबरायांचा. कोणाचा गम आहे? तुकोबरायांचा. तो फार लक्षपूर्वक आहे का? त्याचं कारण असं आहे गडे हो, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन एक पवित्र साधन आहे. मग कीर्तन किती पवित्र असावं, किती गोड असावं ऐकूया. गुलेवाडीकर, कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला हसवलं जरी कडे दादेव, तरी त्या हसवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. कीर्तनकार महाराजांनी तुम्हाला रडवलं जरी कडे दादेव, तरी त्या रडवण्यातून जगाचं कल्याण व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. आलेली सर्व मायबाप, कीर्तनात असं गोड गायन झालं, कीर्तनात असं गोड वादन झालं, त्या गायनातून त्या वादनातून जगाचं कल्याणच व्हावं एवढं पवित्र कीर्तन असलं पाहिजे. दुसरी सूचना अशी आहे, कोणाचा मोबाईल चालू असेल तर तो सायलेंट करून ठेवा, जेणेकरून माझ्याकडून कोण्या बहिणीचा कोण्या भावाचा अपमान होणार. आणि एवढी दक्षता घ्या. एवढ्या बाबतीत हा महाराज जरा कडक आहे. 1 तास मला सांभाळून घ्या तुम्ही सर्वे. का? मी तुमच्याशी का जबाबदारीने बोलतो? श्री महाराजही आपल्याशी फार जबाबदारीने बोलतो आहे का? तुकोबारांची किती गोड भाषा आहे. महाराज म्हणतात गडे हो, कीर्तन हे टाइमपास नाही. मग कीर्तन चांग, कीर्तन चांग हो जानता हरी रूप, हो जानता हरी रूप, हो जानता हरी रूप. कीर्तन चाले, कीर्तन चाले, हो जानता हरी रूप, हो जानता हरी रूप, हो जानता हरी रूप. कीर्तन चांगा, कीर्तन चांगा, हो जानता हरी रूप, हो जानता हरी रूप, हो जानता कीर्तन चांगा, हो जानता हरी रूप, हो जानता हरी रूप, हो जानता हरी रूप. महाराज म्हणतात कीर्तन सांग, कीर्तन सांग, हो अंग हरिरूप. महाराज म्हणतात गडे हो, जिथं आपल्याला हरिरूप अवस्था प्राप्त होईल, जिथं हरिरूप होते तर तुकोबराय सांगतात ते कीर्तन आहे. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तन, भाग्य तरी ऋणी देव आईसा. मग काय निरूप आहे आजच्या अभंगाच्या द्वारे? तुकाराम महाराज भगवंताची आवड काय त्या आवडीचा महिमा व्यक्त करतात. भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेली शबर राजाची कन्या, तिचं नाव शबरी. पण तुकाराम महाराज म्हणतात काय आवड लागली त्या शबरीची? आवड नाही, बोरे काय बिल्ल्यानीची. तिच्या हातून बोरे खावेत महाराज म्हणतात. आलेल्या साधकांनी प्रश्न केला का हो तुकाराम महाराज, असं काय दिलं त्या शबरीनं का जगाच्या मालकानं उच्चिष्ट बोर सेवन करावी? तुकाराम महाराज म्हणतात गडे हो, त्या भगवत भक्तीतलं प्रेम देवाला तिनं अर्पण केलं आणि तो प्रेमाचाच भुकेला आहे. थोर प्रेमाचा भुके, थोडा विकू ठेवायचा ना. हाची दुष्काळ तयाला. महाराज म्हणतात गडे हो, तो प्रेमाचा भुकेला आहे, त्याला दुष्काळ सुद्धा प्रेमाचा आहे. अजून एक उदाहरण दिलं, पोहे सुदाम देवाचे, पके मारी कोरडेचे. गरिबी होती म्हटले सुदाम देवाची. सुदाम देवाची गरिबी होती. हा श्रावण महाराज सांगतो म्हणून नाही ऐकायचं, इथं संत सांगतात म्हणून ऐकायचं. महाराज म्हणतात सुदामा ब्राह्मण, दुःखे दरिद्रे पिढीला, मुष्टीभर पोहे घेऊन त्याची भेटी लागी गेला. शुद्ध भाव दे पुण्या, गाव सोनियाचा दिला गा. पण काय त्या भगवत भक्तीतलं प्रेम असेल सुदाम देवाचं. पके मारी कोरडेची. आणि ऐकूया, महाराज म्हणतात गडे हो, सुदाम देवासारखी जर आपल्या जीवनामध्ये पवित्र भक्ती असेल, ऐका ना माय, शबरी सारखी जर आपल्या जीवनामध्ये पवित्र भक्ती साधन असेल ना, तर काय लागत नाही त्या जगाच्या मालकाला. महाराज म्हणतात न म्हणे उच्चेष्टा अथवा थोडे, तुका म्हणे भक्ती पुढे. पण आपली भगवत भक्ती करत असताना शबरी सारखी भक्ती असावी, आपली भक्ती सुदाम देवासारखी असावी. बस महाराज म्हणतात अशी भक्ती जर आपली देवाबद्दल असेल तर थोर प्रेमाचा भुकेला, आची दुष्काळ तयाला. विठ्ठल विठ्ठल.
विठ्ठल 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 आणि म्हणून सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की भगवान परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गो ब्राह्मण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राज छत्रपती शिवाजी महाराज राजे संभाजी महाराज आदी करून संत महात्म्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली पुण्यभूमी तीर्थक्षेत्र आयोजक ओंकारेश्वर तरुण मित्र मंडळ राऊतमळा गुलेवाडी गेली 7 वर्षाची परंपरा आहेत. आपण हा नाम उत्सव अत्यंत गोड थाटामाटामध्ये करतात. खरं तर एखादा बाप एखाद्या लाडक्या लेकीचं लग्न जसं थाटात करतो ना तसं गुलेवाडीकर राऊतमाळा तुम्ही अत्यंत गोड हे वैभव संपन्न केलेले आहे गड्या. अत्यंत गोड अत्यंत छान. आणि म्हणून या कार्यक्रमाचे अत्यंत गोड मार्गदर्शक खरं तर हे तिन्ही देव जैसे आणि परब्रह्मेचे ठसे. खरं तर काय मैत्रीतलं प्रेम असावं. कधी कधी आम्हाला एखाद्या कीर्तनातून चांगलं शिकावं हेही एखाद्या कीर्तनकाराकडून घेता येईल. एखादी चाल आम्ही ऐकली तर शुभम महाराज नवनाथ महाराज करण महाराज यांच्याकडून कशी चाल शिकावी हे आम्हाला मार्गदर्शन करता येईल. पण आमच्या जीवनातली मैत्रीचं कसं नातं असावं या तिघांकडं पाहिलं कधी लक्षात येतं बरं का. अत्यंत जीवाभावाची मैत्री. अत्यंत महाराष्ट्राची लाडकी कीर्तनकार पूज्य श्री हरिभक्तपरायण अनंत बाबा काळे महाराष्ट्राचा लाडका मृदंग. नुसतं यूट्यूबला सर्च केलं राम महाराज पवळ की गोड मृदंग ऐकायला भेटतो. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण आमचे राम महाराज पवळ. आणि अत्यंत काय वेळ लागलेला असेल काही काळ इंदुरीकर महाराजांच्या संगतीत राहिलं जीवन. पण प्रेम अत्यंत गोड. प्रेमाचा स्वभाव अत्यंत मन मिळव स्वभाव आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रोहिदास महाराज बर्गे या तिन्ही महाराजांना दंडवत करतो. आपण एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी त्यांच्याकरता की अत्यंत मोलाचं सहकार्य आपल्याकरता हा आनंद मिळावा म्हणून आजच्या पवित्र कीर्तन साथी करता अत्यंत गोड पवित्र मृदंगाची साथ मृदंग सेवक श्री राम महाराजांच्या संगतीमध्ये येऊन अत्यंत पवित्र गुण अत्यंत पवित्र साधना करून त्या साधनेचं फळ आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित आहे. मृदंग सेवक आदरणीय हरिभक्तपरायण आमचे माऊली बाबा आणि आदरणीय आमचे राहुल महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी त्यांच्याकरता. या ठिकाणी भजनातलं वैभव या ठिकाणी उपस्थित आहे. जसं ह्या तिन्हींची जोड पाहिली की मैत्रीचं नातं आठवतं तसं ह्या दोघांचा आवाज जर ऐकला ना अत्यंत जीवाभावाची माझ्या नेमच आहे माझ्या मुखाला ते दुसरं नाव येत नाही. अत्यंत जीवाभावाची जोडी जीव आणि भाव लक्षात आलं ना. अत्यंत जीवाभावाची राम लखनची जोडी म्हणजे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे शुभम महाराज आणि आदरणीय आमचे नवनाथ महाराज. एकदा जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी. अशी एखादी चाल ऐकायला मिळेल का एका स्वरात एका तालात पण एका आवाजात सोबत म्हणणार ते आपण त्याला म्हणायला मी बरोबर म्हणायला येतो बरोबर मस्तपैकी टाईम आहे. आदरणीय करण महाराज असतील महाराजांना दंडवत करतो. आलेल्या मायबापाला विनंती माझ्या राम महाराजांच्या या गुरुकुलातील ही सगळे विद्यार्थी या बालगोपाळांकरता एकदा आपण एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी छान. दोन्ही चौबदार तुम्हालाही दंडवत करतो. विनेकरी महाराज तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या भावांना तुम्हालाही दंडवत करतो. दादांना तुम्हालाही दंडवत करतो. आई तुम्हालाही दंडवत करतो. माझ्या बहिणीनं तुम्हालाही दंडवत करतो. यूट्यूब चॅनलचे मालक गुरुकुल पर्व आदरणीय आमचे विनायक दादा माझ्या दादालाही दंडवत आहे. दुसरे यूट्यूब चॅनलचे मालक आदरणीय आमचे उमेश दादा माझ्या दादा करता जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी छान. आणि म्हणून कनकेश्वर साऊंड सिस्टीमवाले मालक तुम्हालाही दंडवत एकदा जोरदार टाळी वाजूया मस्तपैकी. माझ्या संगतीला आलेली माझ्यापेक्षा मोठे बंधू आमचे अण्णांनाही दंडवत करतो. खरं तर अत्यंत गोड मार्गदर्शन जसं महाराजांचं आहे तसं आदरणीय हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज राऊत एकदा त्यांच्याकरता आपण जोरदार टाळी वाजवूया. त्यांचंही अत्यंत गोड मोलाचं सहकार्य या कार्यक्रमाला. आणि म्हणून ऐकूया रात्री आपण आदरणीय हरिभक्तपरायण महाराष्ट्राच्या लाडक्या कीर्तनकार नेहाताई भोसले यांच्या वाणीतून आपण गोड कीर्तन ऐकलं ना. सगळे होते ना तुम्ही. कोणता अभंग होता ताईंचा. नाही ठेवला द्या ना. ठेवला का सांगाल कोणी. तुम्ही जर अभंग सांगितला तर मी बक्षीस देणार आहे पण मी किती देणार आहे तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही पहा पण मी देणार आहे. ते बी येईन दिलं तर देणार आहे पण देणार आहे मी पण तुम्ही अभंग सांगितलं तर देणार आहे. आता ऐकूया चला कोणता अभंग होता कालचा. तुटे भवरोग महाराज म्हणतात ऐका संचित क्रिया मान भोग. पण ते कशाच्या साधनेच्या जोरावरती
महाराज म्हणतात तुटे भवरोग संचित क्रियामान भोग आईशे विठोबाचे नाम आणि उच्चारिता खंडे जन्म. आदरणीय आमचे बाळासाहेब सर नारायणगावहून आलेत बरं का. आमच्या सरांकरता एकदा जोरदार टाळी वाजवा मस्तपैकी. जुन्नर तालुक्यामधून आलेत. इथं काही दिवस नोकरीही केली. या ठिकाणी सरही या ठिकाणी उपस्थित आहे. ऐकूया चला. आज दुसरा दिवस आहे. भगवंताच्या आवडीबद्दल अभंग. किती काय भगवंताची आवड आहे हे बघा. आम्ही ओंकारेश्वराच्या मंदिरात गेलो की आमचं जीवन देवाला आवडावं अशी पवित्र भक्ती असली पाहिजे. कारण अत्यंत भोळं दैवत येते. आता नाथ महाराज पहिला पुरावा देतात. नाथ महाराज म्हणतात शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चेती. शिव या शब्दाचा अर्थ एकच सांगतो. हे बघा शिव. आधी आपण एखाद्या गावाला गेलो. अहो सहजच म्हणतो अहो ही आमची राऊत मळा आहे ना आपला. ही राऊत मळ्याची काय आमची वाली शिव. संगमनेरची आणि गुलेवाडीची ही काय शिव. एखादा शर्ट फाडला का आपण शिवण्याकरता घेतो त्याला काय म्हणतो आपण. बरोबर शिवावं लागतं ना. आता मला तेही शिव नाही. एक स्पर्श असा आहे आपण कोणाला तरी स्पर्श करावा. म्हणजे कधी कधी पहा आराधरीचा खेळ असतो. आपण त्याला शिवलो असा एक अर्थ होतो. स्पर्श या अर्थ होतो त्याचावाला. पण ऐका एक व्याख्या अशी आपण जीव आहे. ऐकता ना. आपण जीव आहे आणि ते शिव आहे. या जीवाला कळावं का राजा तू शिव आहे. कारण जीवाच्या ठिकाणी आलेलं अज्ञान आहे. कशाचं स्वस्वरूपाचं. मी ब्रह्म आहे असं म्हणायला पाहिजे नाही. फक्त या जीवाला शिवाची ओळख व्हावी. असं अत्यंत भोळं दैवत शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया नबादी क्रोध काम. मग काय आवडतं आमच्या भोले बाबाला सुद्धा. आमचं जीवन आवडावं. अजून आपण अनेकांनी ऐकलं काय आवडतं भोले बाबाला. शंकराला माझ्या महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान पान. 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 आवडते बेलाचे पान. हे शंकराला माझा महादेवाला माझा आवडते बेलाचे पान पान. 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 आवडते बेलाचे पान. तो शोभे रुद्रक्षमा गळ्यात शोभे रुद्राक्षमा. गळ्यात शोभे रुद्रक्षमा. रुद्राक्षमा. पायात नुपून झाला पायात नुपून झाला झाला झाला. आवडते बेलाचे पान पान. आवडते बेलाचे पान. आवडते बेलाचे पान. बेलाचे पान. एकदा जोरदार टाळी होती मस्त. ज्यांचं अत्यंत आत्ताच ज्यांचं आगमन झालं आदरणीय शिवभक्त आमचे बनशी बाबा. एकदा बाबांकरता जोरदार टाळी होत्या. गुंजळवाडीचे अत्यंत एक गूढ वारकरी सरपंच आदरणीय आमचे नरेंद्र भाऊ. एकदा जोरदार टाळी होतोय आपण मस्तपैकी. छान आपण पाहुण्यांचं स्वागत केलं पाहिजे. ऐकूया तसं आमचं जीवन किती गोड असावं. ऐकूया आता अभंगाच्या पहिल्या चरणात यायचंय बरं. एक आवड आहे जीवाची. एक आवड आहे जीवाची. एक आवड आहे संताची आणि एक आवड आहे देवाची. मला बरोबर देवाच्या आवडीपर्यंत जायचं आहे अभंगाच्या पहिल्या चरणात. आधी अगोदर आपण जीवाच्या आवडीचा विचार करू का या जीवाला काय आवडतं. त्याचा का रॉंग नंबर आला काय ना. आमचे दिग्विजय महाराज आमच्या बाबा करता टाळी वाजवूया मस्तपैकी. छान. ऐकता ना. मी पहिलं प्रमाण सांगणे जीवाच्या आवडीबद्दल.
पहिली आवड आहे या जीवाची. वाढावे संतान भावे धन धाने मुंगी भावे धन धाने मुंगी भावे धन धाने वाढावे संताने मुंगी भावे धन धाने मुंगी भावे धन धाने मुंगी भावे धन धाने ए वाढावे संताने मुंगी भावे मी तुम्हाला म्हणलं होतं ना. आता सांगा कोणता सुभा महाराजांचा आवाज होता. आता निवडता नाही येणार. वाढावे संतान या जीवाची आवड आहे. काय हो बोला माझ्याशी. मला बोलावं लागतं बरं का कीर्तनात. कारण कीर्तन हे वादातून नसावं, कीर्तन हे संवादातून असावं. वक्त्याचा आणि श्रोत्याचा संवाद घडावा. वाढावे संतान या प्रमाणाचा सरळ अर्थ आहे. 2चे 4चे 8चे बस झाली. येल मांडवाच आवडतो माणसाला पण जीवाची आवड संपत नाही. वाढावे संतान गृहे व्हावे धनधान्य. अजून काय आवडतं या जीवाला. ल्यावे खावे बरे असावे सदैव. लावे खावे बरे असावे सदैव. खावे बरे असावे लावे खावे बरे असावे सदैव. हेची करी हाव संसार. हेची करी हाव संसार. हेची करी हाव संसार. या जीवाची आवड आहे. ल्यावे चांगलं लय आवडतं ही जीवाची आवड. ऐकूया बरं. चांगले कपडे घाला. चांगलं लय आवडतं म्हणजे चांगले कपडे घाला वाटतात माणसाला. लय थोडं आयुष्य दिलं आपल्याला देवानं. चांगले कपडे घाला. पण काही लोक लय दलिंदर एवढ्या बाबतीमध्ये. गरीब पाहुणे आले तरी फाटेल कपडे घालणार. जसा का दुष्काळ आपल्या भोखंडी पडला. खा नेले थोड्या दिवसाचा आयुष्य. चांगले कपडे घाला बरं का ताई. चांगली साडी घ्या. आम्हाला पदर घेता आला पाहिजे डोक्यावर. हल्लीच्या काळात पदरची पद्धत राहिली. या जुन्या मावल्या आहेत बघा. MS 85 MS 70 म्हणजे 70 वर्षाच्या. पण ह्या जुन्या मावल्या कधी डोक्यावरला पदर पडणार नाही त्यांच्यावाल्या. का या आत्ता सासा झाल्या या म्हाताऱ्या. या जेव्हा सुना होत्या तेव्हा यांच्या सासालाही खतरनाक होते. हे बघा मेल्या म्हणा. आता त्या म्हाताऱ्या राहिले पण नाही. पण राहण्यात वागण्यात बोलण्यात रुबाब होता. हल्लीच्या काळात काय रुबाब ठेवला नाही सुनायनं. गोड बोलून सासू पंचर करून टाकली सुनायनं. काय दर्जा नाही ठेवला, वजन नाही ठेवलं. का बरं. सध्याच्या काळातली सून जर नांदायला आली ती सून सुद्धा सासूला मम्मी म्हणायला लागली. तिचं कान पण आणायला पाहिजे. आणि तुम्ही खुशाला ऐकून घ्या. उद्यापासून जर तुमची सून मम्मी म्हणली तर अशा बांगड्या सावरायच्या. मग ऐकू राहिल्या ना का नुसत्या ऐकू राहिल्या. आणि तुमच्या सुनाला प्रश्न विचारायचा. अगं सुनबाई तूही मम्मी म्हणते, तुझा नवरा आहे मम्मी म्हणतो, मग तुमचं नातं काय. त्या गोळ्या संपल्या का काय म्हणा सुनबाई. अशी डोक्यावर पडल्यासारखे काय वागू राहिले. सासऱ्याला काय म्हणायचे मामजी. असा रुबाब होता. आता मामजीचा पप्पा करून ठेवला. म्हणजे काय वजन ठेवलं नाही, दर्जा नाही ठेवला नाही. पण ऐका संस्कृती टिकली पाहिजे बरं. येणारा काळ वाईट यात चालला पण डोक्यावर पदर असावा. ऐकताना आजच्या कीर्तनात भरपूर माझ्या बहिणी आल्या. एकदा त्या बहिणींकरता जोरदार टाळी वाजूया मस्त पाहिजे. आजच्या कीर्तनात बरेच माझे भाऊ आले तरुण. एकदा ह्या तरुणांकरता जोरदार टाळी वाजूया मस्त पाहिजे. अरे किती गोड रथामध्ये स्वागत. हे तरुणांचं आहे. आणि ऐका गावकरी मंडळी आपलं वय झालं असेल तर एखादं कार्य तरुण जर हातात येत असेल तर द्या त्या तरुणांकडं. कधीतरी आपल्याही लेकराचं कौतुक पहा. मग ढाब्यावरल्या लेकराचं कौतुक पाहते आपण. पोरं जर सप्त्याची कमिटी जर तयार करत असेल, कार्य हाताची घेत असेल तर द्या त्यांच्या हातामध्ये. पहा त्यांचा उत्सव काय. अत्यंत गोड उत्सवामध्ये सप्ताह करतात ते. कधीतरी आपल्या लेकरांचं कौतुक पाहण्याचा प्रयत्न करा. जबाबदारी आलं. ऐका ताई एक भावाचं नातं म्हणून सांगतो. आपली लेक ऐकताना आपली लेक आपली बहीण जर गल्लीनं चालली ना ताई तर आपल्या लेकीच्या अंगावर चांगले कपडे असले पाहिजे. अरे चांगले कपडे आमच्या बहिणीच्या अंगावर जर असले, लेकीच्या अंगावर जर असले तर लोक म्हणतात कोण्या घरची मुलगी रे, काय संस्कार आहे त्या घरामध्ये. पण येणारा काळ वाईट येत चालला. संगमनेरकर गुलेवाडीकर आज कधी कधी आमच्या बहिणी आमच्या लेकी जर गल्लीनं चालतात लाज वाढते त्यांच्याकडे पाहण्याची. अशी भंगार कपडे असतात या दियावरती. 2 माणसं संपत चालली 2 गोष्टीनं. एक व्यसन आणि दुसरी गोष्ट फॅशन. आमचं हे जीवन प्रदर्शन नसावं. आमच्या जीवनाला काहीतरी दिशा असावी. आमच्या कपड्याकडे पाहून कोणीतरी आदर्श असावं आमचं जीवन. असं गोड जीवन असलं पाहिजे. येणारा काळ वाईट येत चालला ना. फार जबाबदारीने बोलतोय मी तुमच्याशी. आपल्या लेकीच्या अंगावर चांगले कपडे असले पाहिजे. मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे.
7वीला जातीत माझी मुलगी सुद्धा. मामाच्या गावाला गेली ना दीपावलीच्या सणाला तर मामाला सांगते, मामा 2000 रुपयाचा ड्रेस घ्यायपेक्षा 500 रुपयाचा घ्या मामा, पण हाफ बाईचा ड्रेस घेऊ नका. का? मी घालणार नाही मामा अंग या देवावरती. हा मामा, येणारा काळ. अरे प्रत्येक बहिणीची लेकीची विचार. आज माणसं पैशानं संपत चालली. जुन्या काळातली संस्कृती पहा, संस्कृती होती. आमची आई वैकुंठवशी झाली, पण आई संस्कृती सांगायची जुन्या काळातली. अनंत बाबा, मोठी शहाणी माणसं जर मारुती मंदिरासमोर जर उभी असली आणि तिथून जर महिला चालल्या तर पायातली चप्पल हातात घ्यावा लागायची, ती पदराच्या आड लपवावं लागायची आणि तिथून प्रवास करावा लागायचा. जुन्या काळातली संस्कृती आम्ही कधीतरी जपली पाहिजे. आमच्या डोक्यावर पदर असावा, आमच्या बहिणीच्या अंगावर चांगले कपडे असावे. माफी मागून बोलतो, ऐकूया पोरांनो. चांगल्या मित्राची संगत करा रे. जो मित्र आपल्याला कथेला घेऊन येईल, जो मित्र आपल्याला कीर्तनाला घेऊन येईल, असा मित्र कधीच करू नका जो 31 डिसेंबर साजरी करायला घेऊन जाईल. असा भंगार मित्र कधीच करायचा नाही. ए ताई, चांगली मैत्रीण करा बरं ताई. जी मैत्रीण नित्यानं आपल्या जीवनाचा उद्धार करील. कीर्तनात घेऊन यावं मैत्रिणीनं, कथेत घेऊन यावं, अशी सुंदर मैत्रीण करा. आज मैत्रीण सुद्धा धोका देऊ शकते बरं. हा, आज मैत्रीण एकच होती पाकिस्तानी, एकच. केरला नावाची स्टोरी. चित्रपट वाईट नाही, आपला दृष्टिकोन वाईट असेल, चित्रपट कोणताच वाईट नाही, त्याच्यातलं चांगलं घेणं आहे आपल्या हातात आहे. पण आपली लोक घेत नाही. आपल्या लेकरांना चांगलं चित्रपट दाखवा, झुकेंगे नाही साला, असा भंगार नाही दाखवायचा. दाखवा की जा, परिवार जा, आई जा, बाप जा, लेक जा, तुमच्या लेकीला घेऊन जा आणि तो छावा नावाचा चित्रपट दाखवा रे प्रत्येकाला, घराघरातल्याला. का रे, काय जीवन होतं आमच्या राज्यांकरता. ही झटणारी मावळी होती दादा. धर्माकरता झटणारी मावळी होती, देशाकरता झटणारी मावळी होती, शिवरायांकरता लढणारी मावळी होती बरं दादा. अशी एक एक मावळा शिवरायांनी जमा केलेला होता, जो प्राणाची आहुती द्यायला तयार होता. विठ्ठल जीवाची आवड आहे का लावे, चांगलं लेणं असावं आपल्यावाला. अजून जीवाची आवड आहे, खावे, चांगलं खाणं असावं बरं का. वाईट खाणं नसावं आपल्या जीवनामध्ये. वाईट खाणं लक्षात आलं का तुमच्यावाल्या? का आवाज काढून दाखव तुम्हाला? नाही ना? नाही नाही, वाईट खाणं म्हणजे काय? हा, आता तरी आवाज बसलेला नाही तर सेम. थोडीशी तब्येत जरा प्रवासानं जरा थकलेली जरा. पण ऐकूया, टांगलेलं कधी खाऊ नका बरं. माणूस पाप करून करून किती करील रे संगमनेरक. लयत लय एखाद्यानं 500 कोंबड्याचा काटा काढेल असं. याच्या पलीकडे काय पाप करणार आहे तू? पण इथं एक दिवस रडावं लागतं बरं. तू कमने कुठती हाडे आपुल्या नाडे रडतील, आपुल्या नाडे रडतील, आपुल्या नाडे रडतील, कमने कुठती हाडे आपुल्या नाडे रडतील, आपुल्या नाडे रडतील, आपुल्या नाडे रडतील. हो 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 हो. इथं पाप केलं की इथं भोगावं लागतं माणसाला. पातके करिता पुढे आहे पुसदा, काय उत्तर देता वशील तू. मग आपला हार किती गोड असावा तुकोबाराय सांगता. तुकाराम महाराज म्हणतात, युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहुभाषण. ऐकूया, जीवाची आवड आहे, ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसारी. चला, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न. हेही जर लक्षात नसेल आलं तर उदाहरण सांगतो. हे बघा, राहुल महाराज आणि माऊली बाबा यांना मृदंग वाजवण्याची काय, बोला 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 आवड आहे. तुम्हाला कीर्तन ऐकण्याची काय, मला कीर्तन करण्याची काय. हा, सिस्टीमवाले दादा यांना सिस्टीम वाढवण्याची काय. इथं प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. कधी कधी येताना तुटेल चपल्या घेऊन येणार आणि जाताना नव्या हाणणार. ही त्याची काय आहे? अहो, आवडाचे ना. हा, आवडीचाच विषय असावा लागतो. आवडीशिवाय ते घटत असतं का? इथं प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. हा, अहो, भिकाऱ्याला सुद्धा भीक मागणं ही त्याची काय. थोडं 4G नाही 5G वापर बरं, तर तुमच्या लक्षात येईल. सिग्नल आला का भिकारी हजर असतो. जी फिरणारी माणसं आहे. सरपंच साहेब, सिग्नलला गेलो भिकारी आला, काच खाली केली, मी त्याला 5 रुपये दिले. किती दिले? बोला बोला पटकन. 5 रुपये. 5 रुपये घेतले. 1 मिनिटाचा सिग्नल असतो. 30 सेकंद बाकीत होते. ते परत माझ्याकडे पळत आलं. म्हणे, बाबा अजून 5 रुपये द्या. मी म्हणलं, भिकाऱ्या तुला दिले ना 5 रुपये आत्ताच. म्हणे, बाबा ते मला दिले. काय म्हणे तो? ऐका बरं का लक्षपूर्वक. मग मी त्याला म्हणलं, मग आता हे 5 रुपये कोणाला लागतात? तो म्हणे, बाबा मैत्रिणीला. कोणाला? कोणाला? मग माझा प्रश्न होता, त्याला थोडासा राग आला मला आणि मी त्याला विचारलं, मला काले भिकाऱ्या, अरे भिकाऱ्याला पण मैत्रीण असते का रे? तो म्हणे, बाबा तिच्यामुळेच भिकारी झालो.
ज्याला कळलं त्याला धन्यवाद, ज्याला नसेल कळलं त्याला डबल धन्यवाद. हा ए ऐकता ना, वा आमचे नवनाथ भाऊ आलेत बरं का सभापती. वा टाळी वाजूया मस्त बाकी छान. ऐकता ना, भीक मागण्याची काय हे बघा. जीवा चला, जीवाबद्दल विचार केला तर रात्र गेली तरी आवडीचा विजय संपणार नाही. एक मी जीवा आवडीबद्दल प्रमाण सांगितलं, आता मला संतांची आवड सांगायची. विचारलं ज्ञानोबरायला, हो ज्ञानोबराय तुम्हाला काय आवडतं? माझ्या जीविती आवडी आवडी, माझ्या जीविती आवडी, पंढरपुरा नेलो गोडी, पंढरपुरा नेलो गोडी, पांडुरंगी मन रंगले रंगले, पांडुरंगी मन हे माझ्या जीविती आवडे, पंढरपुरा नेलो गोडी, पंढरपुरा नेलो गोडी, पंढरपुरा नेलो गोडी, नेलो गोडी. तुम्ही जेवढी जोरात टाळी वाजवाल तेवढा आनंद तुम्हाला चांगले प्रमाण, चांगला मृदंग ऐकायला भेटेल. तुम्ही टाळीची टाळाटाळी नका करू. हां एकदा तुम्हाला फायदा सांगतो जरा. असे हात करा, पटकन पटकन पाहुण्या नोकरी काटा गेला, असे हात करा. अशी नका करू बरं का, अशीच ठेवा. या हातावर दोन रेषा, एक धन नावाची रेषा, एक आविष्य नावाची. काही ना पाहिले का? बरं पाहिले, चला काय अडचण नाही, चला हा पाहिले सुद्धा. एक धन नावाची रेषा, एक आविष्य नावाची रेषा. आपण जेवढी जोरात टाळी वाजवला ना तेवढं धन वाढतं, आणि जेवढी जोरात टाळी वाजवली तेवढं आविष्य वाढतं. वाजव बरं आता एकदा मस्त. असं आहे रामबाबा, ते अनंत बाबा, रोहिदास बाबा. टाळीचा फायदा सांगशे लोक टाळी नाही वाजू, फायदा सांग रे बाबा. आता ऐका फायदा. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची होळी. ऐकूया माझे जीवेची आवडी, पंढरपुरा येईन गुढी, पंढरपुरा येईन गुढी, पांडुरंगी मन रंगले. हेच आवड माझे जीवेची आवडी. अजून विचारलं ज्ञानोबरा तुम्हाला काय आवडतं? ज्ञानोबरा एक आवड व्यक्त करतात, तुझी आना वाईल गा देवराया, देवराया, तुझी आना वाईल गा देवराया, देवराया, तुझी आना वाईल गा देवराया, देवराया, तुझी आना वाईल गा देवराया, देवराया. बहु आवडशी जीवा पासून या, प्रभु आवडसी वापासोनिया, आवडशी जीवा पासून या, प्रभु आवडसी वापासोनिया. ज्ञानोबरा एक आवड व्यक्त करा, तुझी आन वाही न ग देवराया. आणि भाऊ आवड अशी जीवा. चला तुकोबराय विचारलं, तुकोबराय तुम्हाला काय आवडतं? आवडे निरांतर, तुळशी हार गळा,
आवडे निरंतर पाहीन श्रीमुख तुका म्हणे माझी पाहीन श्रीमुख आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावली गुण गाईन याची माझी बस आलं लक्षात आपल्याला. हे बघा मी जीवाच्या आवडीबद्दल प्रमाण सांगितलं, मी संतांच्या आवडीबद्दल प्रमाण सांगितलं. आता तुकोबाराय एक गोड आवड सांगतात अभंगाचं पहिलं चरण. ऐका महिमा आवडीची 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 पोरे होय काय फिरते होय काय फिरते माता भुकेला ऐका महिमा आवडीची. ऐका आता तुकोबाराय सांगतात ऐका महिमा आवडीची बोरे काय भिल्लनीची. भिल्ल कुळामध्ये जन्माला आलेला शबर राजा, त्या शबराची कन्या आहे, तिचं नाव शबरी. लहानची मोठी झाली, लग्नाच्या वयात आली. ऐका माय फार लक्षपूर्वक कीर्तन ऐका. एक दृष्टांत आपल्या करता एक दृष्टांत आपल्या करता सेवेला पूर्ण विराम द्यायचा. लग्नाच्या वयात आलेली तिकडं ते लेकरं जरा शांत करा, तिकडं कोणी असेल तर. मला खूप तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल. मला अशांत वातावरणामध्ये कीर्तन करायला बरं वाटत नाही. तुम्ही जेवढी शांतता ठेवाल तेवढं बरं वाटेल. गड ऐकूया खूप छान. लग्नाच्या वयात आलेली शबरी, लग्न सोहळा जमला, बाप बाजार करण्याकरता गेला आणि हजारो बकऱ्याची दावण अशी दारात बांधली. ऐकता बा शबरीने विचारलं, बाबा कशा करता आणली ही मुकी प्राणी? ए पोरी, अगं तुझं लग्न आहे ना? हो ना बाबा. मग पोरी तुझ्या लग्नाला येणारी जी वऱ्हाडी मंडळी आहेत ना, ही बकरं कापून शिजवून त्यांना जेव घालायचं. असं ऐकता खेपी तिच्या डोळ्यातून पाणी आलं आणि सांगितलं, प्रभू माझ्या लग्नाकरता जर एवढं पाप होत असेल तर लग्न करण्यात काय मजा आहे देवा. आता माझा प्रश्न आहे, उत्तर द्याल मला. शबरी घाबरली. कशाला? पापाला. कशाला? कशाला? जीवनात दोनच गोष्टीला घाबरा. एक पापाला घाबरा आणि दुसरी गोष्ट आहे आपल्या काबड कष्ट करणाऱ्या बापाला घाबरा. ऐका रे, जो पापाला घाबरला त्याचा परमार्थ यशस्वी झाला आणि जो आमच्या बापाला घाबरला त्याचा संसार सुखाचा झाला. पोरांनो, घाबरावा आपल्या बापाला. ताई, आपल्या बापाला घाबरावं बरं. का घाबरायचं ताई? आपला जन्मच नव्हता तर पांडुरंगाला नवस केला आपल्या बापानं. पांडुरंगा दिली असती मला सोन्यासारखी लेक तर किती आनंद झाला असता. कधी कधी गरिबाची हाक सुद्धा देव लय लवकर ऐकतो. आमच्या बापाला मुलगी झाली, आनंद झाला. अख्ख्या कॉलनीला, अख्ख्या नगराला, अख्ख्या गावाला पेढे वाटले. पाटील पेढे घ्या. कसले? मुलगी झाली. हो पाटील, आपल्याला ताई आपल्या जन्माचे पेढे वाटले. का आपल्या बापाला घाबरायचं सांगतो लय लक्षपूर्वक आहे का? आता आमचा बाप राबत होता, कष्ट करत होता. उरलेला पैसा लेकीच्या शाळेला, पोराच्या शाळेला खर्च करत होता. 15वीला गेलेली मुलगी होती आमच्या बापाची.
14वीला गेलेला मुलगा होता आमच्या बापाचा. आणि एक दिवस ओळखीचा माणूस भेटला आणि सांगितलं, पाटील तुमची पोरगी का नाही एका पोराच्या मोटरसायकलवर जाताना दिसली मला. बापानं सांगितलं, पाटील असं अभद्र नाही बोलायचं माझ्या मुलीबद्दल. का? विश्वास आहे पाटील माझ्या पोरीवर, माझी पोरगी कधी जीवनामध्ये चुकीचं पाऊल उचलणार नाही. हे माझ्या बहिणीनं भावानं, कॉलेज जीवन जगत असताना, शालेय जीवन जगत असताना आपल्या मायबापाचा लय विश्वास असतो आपल्यावरती, पण ऐकताना आपल्या मायबापाचा कधी विश्वासघात होईल असं कधी जीवनामध्ये चुकीचं पाऊल उचलू नका. पाटील असं अभद्र नाही बोलायचं आपल्या मुलीबद्दल. विश्वास आहे पाटील माझ्या पोरीवर, माझी पोरगी कधी जीवनामध्ये चुकीचं पाऊल उचलणार नाही. ऐका राऊतमाळा, गुलेवाडीकर, संगमनेरकर, एवढा विश्वास असणारा पोरीवर तिसरा दिवस उजेडू दिला नाही त्याच पोरीनं. तिसऱ्या दिवसाच्या पहाटे पहाटे बापाच्या तोंडावाशी लग्नाची कागदपत्र फेकून दिली आणि पोरीनं सांगितलं, बाबा लग्न करील तर याच्याशी करील, नाही तर मरून जाईल बघा बाबा, नाही तर मरून जाईल बघा. पहाटे पहाटे ढसढसता बाप रडला, डोळ्यातून पाणी आलं, हात जोडले लेकी समोर, पोरी तुझा जन्मच नव्हता तर मी नवस केलात ग. नवसा सायसना झाली, अख्ख्या गावाला पेढे वाटले. हे पोरी, पण आज जर या गावाला वाईट बातमी कळाली तर मला जीवन जगता येणार नाही. खबरदार बाबा, लग्न करील तर याच्याशी, नाही तर मरून जाईल बघा. संगमनेरकर काय करता आलं नाही आमच्या बापाला. डोळ्या देखत पोरगी निघून गेली, पण ऐकताना भगवान के दरबार में देर ही लेकिन अंधेर नाही. इथं कोणाचा तरी आपण पवित्र विश्वासघात करू शकतो, पण ते एक दिवस केलेला विश्वासघात, चुकीचं कर्म आपला घात केल्याशिवाय राहणार नाही, एवढं ध्यानात ठेवा. कर्म कधी कोणाला माफ करत नाही गड्या. 10वा दिवस नाही उजाडला पोरीला, ज्या मुलासोबत पळून गेली तो दारू प्यायला लागला, मारायला लागला त्या पोरीला. 11:30ची वेळ आहे, हातामध्ये काठी घेतली, मार सुरू केला, अंगावर बळ उठली. 11:30-12ची वेळ, कंबरड्यात लात मारली, सांगितलं जाय तुझ्या बापाला म्हणत एवढी इष्टेटिकन माझ्या नावावर कर. ऐकताना ताई, का आपल्या बापाला घाबरायचं. पूर्ण माहेरचा रस्ता धरला. पहाटी पहाटी लेक माहेरात आली, मायबापाच्या घराजवळ गेली तर मायबापाच्या दाराला कुलूप लावलेलं होतं. शेजारची चुलती झाडलोट करत होती, म्हणून शेजारच्या काकूला विचारलं, काकू कुठं गेले ताई वडील, दाराला टाळा लावला, कुलूप लावली. शेजारच्या चुलतीनं सांगितलं, पोरी ज्या दिवशी त्या पोराच्या मोटरसायकलवर नेऊन गेली तू हा रस्ता धरला आणि तुझ्या बापानं शेताचा रस्ता धरला. लहानपणी झाड लावलेलं होतं, झाड लहानचं मोठं झालेलं होतं, त्या झाडाजवळ तुझा बाप गेला पोरी, आणि त्या झाडाला तुझ्या बापानं फाशी घेऊन टाकलीत पोरी. मग काकू माझी आई कुठं गेली. तुझा बाप घराला येईना पोरी, आई पाहण्याकरता गेली. बापाचं प्रेत टांगलेलं पाहिलं, तुझ्या आईनं दुसरा दोर घेतला आणि त्याच झाडाला फाशी घेऊन टाकली. ऐकताना आता शेवटचा प्रश्न होता ग माझ्या बहिणीनं पोरीचा, मग काकू माझा सोन्यासारखा भाऊ कुठं गेला. ऐक पोरी, मायबाप घराला येईना म्हणून पोरग पाहण्याकरता गेलं, मायबापाची प्रत टांगलेली पाहिली, महागडं औषध होतं शेतीचं, फवारणीचं, विषारी होतं, फोडली तुझ्या भावानं बाटली आणि घट घट पिऊन तुझा भाऊ सुद्धा मरून गेला. ऐका रे, आमच्या एवढ्याच्या चुकीमुळं, एवढ्याशा निर्णयामुळं आमच्या मायबापाच्या जर जीवनाची बर्बादी होत असेल, आमचं जीवन आणि शिक्षण तरी काय कामाचं. विठ्ठल विठ्ठल आपल्या बापाला घाबरावं. पोरून आपल्या बापाला का घाबरायचं. ऐकता रे, पूर्वीच्या काळी एखादा पोरगा दारू पिऊन आला गावामध्ये, चौकामध्ये, गल्लीत शिवीगाळ करायला तर लोक म्हणायचे जाऊ दे रे, त्याच्या कुठं नादाला लागतात. पण येणारा काळ वाईट येत चालला. एखादा मुलगा दारू पिऊन आला, शिवीगाळ करायला लागला ना, मारतात धरून पोरं चौकामध्ये, काय कोणी कदर करत नाही रे. मला पुरावा खूप गोड द्यायचा आहे. ऐकूया फक्त आता आपली जबाबदारी किती जीवनाची. का आपल्या बापाला घाबरायचं. मी त्याला प्रमाण सांगणार, मी बोगस बोलणारा महाराज नाही. ऐकूया फक्त पोरांनो, एवढं मारलं त्या पोराला, एवढं मारलं, तोंडातून रक्त आलं, भर चौकात मारलं. एक पोरगा चालत चालत, काकू काय रे बाळा, तुझ्या पोराला लय मारलं, तोंडातून रक्त येईपर्यंत मारलं ग काकू. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. गरिबी होती माऊलीची, डोळ्यातून पाणी आल्याबरोबर सांगितलं, पांडुरंगा अरे काय मला मुलगा दिला ज्याच्याबद्दल रोज माझ्या कानावर वाईट बातमी येते. पांडुरंगा मला नसताय दिला असा मुलगा तर मी वांज राहिली असते तर काय बिघडलं असतं. आपल्या आईला कधी वाटू नाही मी वांज राहिले असते तर बरं झालं असतं. वरून आपल्या बापाला कधी वाटू नाही रे, लय कष्टानं संसार थाटला. हे जुन्या माणसाची चेहरे एवढे दिसतात ना, लय कष्टाचं जीवन आहे बरं का दादा. आपल्याकरता बापाचं जीवन लय कष्टाचं असतं, लय कष्टाचं असतं पोरांनो. मी रोज सांगतो, नेहमी सांगतो गाड्या, माऊली महाराजांनी, राहुल महाराजांनी आत्ताचा बाप नाही आठवायचं बरं का दादा.
आमचे राम बाबा असतील, अनंत बाबा असतील, हा अनेक महाराज मंडळी. आताचा बाप नाही आठवायचा. पोरग मृदंग शिकून आलं का भजन वाजवायला लागलं म्हणून का लोक लगेच भजनात वाजू देतात कडे हो. कधी कधी उठवून देतात तो भजनातून. तो मान अपमान सहन करावा लागतो. इथं मोठेपण बडेपण येण्याकरता सोपी गोष्ट नाही. कधी कधी दोन चाली अभंग यायला लागले म्हणून का लोक लगेच मायकावर चाली म्हणून देतात. कधी कधी गावातलीच माणसं मायक उडून घेतात आपल्या पुढं. तो मान अपमान सहन करावा लागतो. इथं सहन केल्याशिवाय काय नाही कडे दादा. मग आमच्या बापानं म्हणावं पाटील माझं पोरग गोड मृदंग वाजवतो, वाजू द्या का माझ्या पोरला मृदंग. तो हात पसरवणारा बाप आमच्या जीवनातला आठवायचा. तो हात पसरवणारा. आमच्या बापानं अनंत चटके सहन केले तरी आमच्या करता. म्हणून ऐका इथं जबाबदारी, इथं मुलाची जबाबदारी आहे, इथं मुलीची जबाबदारी आहे. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपे नवे कोणाचा वाई, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. एकदा टाळी वाजूया मस्त. इथं जबाबदारी घेऊन आलो ना. वाढवी महत्व वडिलांचे. आपल्या मायबापाचं नाव वाढवणं हे पुरीच्या हातात आहे. आपल्या मायबापाच्या नावाची उंची वाढवणं पोराच्या हातात आहे. एखादी PSI झाली ना मुलगी, त्या वर्दीतली आमच्या मायबापानं मुलगी पावा. अरे रडतात आमचे मायबाप. दुःख म्हणून नाही, मायबाप म्हणतात गडे हो लय वाईट दिवस काढले, लय कष्टानं पैसा कमावला, पण पोरीनं कष्टाचं चीज केलं. कधीतरी एक दिवस रडतात मायबापा. अरे PSI अधिकारी झाला आमचा मुलगा, मायबापानं पाहिला वर्दीतला मुलगा, डोळ्यातून पाणी आलं का पोरानं कष्टाचं चीज केलं. इथं मायबापाचं नाव वाढवणं पोराच्या हातात आहे, पोरीच्या हातात आहे. पण इथं मायबापाच्या नावाची इज्जत घालणं हेही पोरीच्याच हातात आहे आणि हेही पोराच्याच हातात आहे. ऐकूया आमच्या मायबापाच्या नावाची उंची कमावी जर असं वाटत असेल तर तुकोबरायचं ऐकायचं. काय करावं आमच्या पोरीनं. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. धन्य माता पिता तयाची आपुलिया हिताच वासे जागता. विठ्ठल 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 विठ्ठल. तशी शबरी पापाला घाबरली, अरण्याचा रस्ता धरला. मातंग ऋषींचा एक आश्रम लागला. त्या आश्रमामध्ये शबरी माता सेवा करू लागली. एक दिवस ऋषीने ध्यानात ठेवलं. विचारलं पोरी काय तुझं नाव. गुरुदेव माझं नाव शबरी. कशा करता आली. भगवत साधना करण्याकरता. हृदयातला भाव पाहिला शबरीच्या. गुरुने आशीर्वाद दिला पोरी ए शबरी एक दिवस तुला रामप्रभू भेटण्याकरता येतील असा शुभ आशीर्वाद दिला. गुरुदेव निघून गेले तिथून. आता मात्र एकच धावा सुरू झाला शबरीचा, कधी प्रभूचं आगमन होईल. प्रत्येकाला विचारू लागली कोई कैयो रे प्रभु आवन की, आवन की मन बावन की. ताली वाजूया मस्त बाकी छान आहे का. कोई कैयो रे प्रभु आवन की, आवन की मन बावन. कधी प्रभू येतील ही माझी कुटिया कधी पावन होईल. जब मेरे राम जी का आवन शबरी विनंती करत होती कधी प्रभूचं आगमन होईल. आणि प्रभू आल्याच्या नंतर जी स्वप्न पाहत होती त्या भजनामध्ये थोडं उल्लेख केलेला आहे. ऐकूया पुढे मस्त. चला
एक उत्सव अख्ख्या जगानं साजरा केला आपण 22 जानेवारी 2000 एक वर्ष झालं ना 24ला साजरी केली आपण 500 वर्षाचा निकाल लागला अयोध्येत रामललाचं आगमन झालं असं प्रत्येक गाव असं खेड शहर नाही राहिलं तिथं राम प्रभूचं आगमन आपण ते भजन ऐकलं नाही अत्यंत मोठा सण साजरा केला आणि प्रत्येकाला आस लागलेली होती प्रत्येक जण भजन म्हणत होतं राम आएंगे आएंगे राम हो राम आएंगे आएंगे राम तेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम तेरे झोपड़ी के भाग आज खुल जाएंगे राम आता एक एक म्हणा बरं आधी तुम्ही म्हणा नंतर तुम्ही म्हणा माझ्या पाठीमागे हो राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम आता एकदा तुम्ही म्हणा मस्त बाकी छान राम आएंगे आएंगे राम आएंगे हो राम मेरे झोपड़ी के बाग आज खुल जाएंगे राम आएंगे मेरे राम आएंगे तो अंगना सजाऊंगी आता राम ओ दीप जला के दिवाली में मनाऊंगी हे मेरे जन्मों के पाप सारे धुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाहर खुल जाएंगे राम आएंगे मेरे झोपड़ी के बाहर खुल जाएंगे राम आएंगे झोपड़ी के बाहर खुल जाएंगे राम आएंगे वाटतं ना कडे आपण अयोध्येमध्ये आता हीच अयोध्या आहे आपली वाली ओंकारेश्वर भगवंताच्या सानिध्यात आलो ना इथलं वातावरण गोड व्हावं वाट बघत होती देवाची ये रे माझा रामा टाळी वाजवा. ये रे माझा रामा ये रे माझा हो रे माझा मनमोहना में बसा मनमोहना मेघश्यामा मेघश्यामा टाळी वाजूया बहुत बढ़िया अरे शुभम प्रसाद बहुत बढ़िया मनमोहना मेघश्यामा मनमोहना मेघश्यामा ये ले माझा रामा हो ले रामा हो ये रे माझा मनमोहना घनश्यामा हे घनश्यामा घनश्यामा ये रे माझा कधी प्रभूचं आगमन होतं, कधी प्रभू येतील तो दिवस उजाडला ऐका ना आता लक्षपूर्वक तो दिवस उजाडला आणि प्रभूचं आगमन झालं शरीर थकलेलं होतं आल्याबरोबर आवाज दिला कुटियात आहे का कोणी कुटियामध्ये आता मात्र शबरीला कोण आलं हे ओळखू येत नव्हतं कोण आहात तुम्ही प्रभूला हसू आलं हे शबरी
नित्यानं रात्रंदिवस ज्या देवाचं भजन करत होती, आट्टा असताना वाट पाहत होती ना, ते प्रभू रामचंद्र आहेत. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. सांगितलं, प्रभू रात्रंदिवस भजन करावं, पण मी काय पापी असेल, काय अभागी असेल मी, का प्रभूचं आगमन झालं मी तुम्हाला ओळखावं नाही म्हणून. डोळ्यातून पाणी आलत नाही. पळत गेली आणि मस्तक प्रभूच्या चरणावर ठेवलं. आयुष्यात न रडलेली शबरी आता एवढी रडली, आता एवढी रडली ना, का परमात्म्याचे चरण तिनं आश्रूने धुतले, एवढी रडली ती शबरी माता. कधीतरी ताई देवा करता रडून पा, प्रपंच करता रोज रडतो आपण. कधीतरी देवा करता रडून पा. देवा किती पवित्र जीवन असेल ज्ञानोबरायचं, का जगाच्या मालकाने ज्ञानोबराय करता रडावं. देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. इथं रुक्मिणीनं रडावं ज्ञानोबराय करता. किती पवित्र जीवन असेल ज्ञानोबरायचं. निवृत्तीना देवाने श्रीगुरुनी रडावं शिष्या करता. कधी कधी देवा करता रडून पहा, जीवनातला आनंद काय आगळा वेगळा. कधीतरी देवा करता शृंगार करून पहा. ओंकारेश्वरच्या भगवंताच्या दर्शनाला आले ना, इथं शृंगार करून या देवा करता. आपण सगळी देवा करता नटलेली बरं का. देवा करता शृंगार करावा कधीतरी. गोपिकेने गोड अशी मेहंदी काढली हातावर, हातामध्ये गळ्यामध्ये माळा धारण केला, बांगड्या धारण केल्या हातामध्ये, कंकण. तिला विचारलं, बाई तू हा शृंगार कोणा करता केला. तिचे शब्द किती गोड आहे बा. ती गोपिका सांगती, मैने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम. चला हातवरी करा मग, हात हात असा, बहुत बढिया असा. ती गोपिका सांगते बरं का, मैने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम, मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम, मैंने चुड़िया पहनाई रे कृष्ण नाम की, मैंने चुड़िया पहनाई रे कृष्ण नाम की, मैंने मेहंदी लगाई रे कृष्ण नाम की, मैंने लगाई रे कृष्ण नाम. भाव किती गोड आहे पाठाला ऐकूया. मेरा जीवन है कृष्ण, मेरा जीवन है कृष्ण, मेरा जीवन है कृष्ण, मेरा जीवन है कृष्ण, मैंने माला पहनाई रे कृष्ण नाम, मैंने माला पहनाई रे, ओ मैंने माला पहनाई रे कृष्ण नाम की, मैंने माला पहनाई रे कृष्ण नाम की. किती आनंद आहे त्या भजनात. आपण काही मिनिटं भजन केलं नुसतं टाळी वाजून, आठवलं का कोणाशी वैर ठेवलेलं. आणि बस एवढंच, या भजनातून एवढंच कीर्तनातून सफल झाला म्हणायचं. हे हेवे दावे, हे दुश्मन क्या, हा आबोला सोडून द्यायचा. ताई 5-10 वर्ष झाले तुमची मैत्रीण बोलत नसेल ना तुमच्याशी, तुम्ही तिचे पाय धरा. तुमच्याजवळून ती मुरकी मारून जात असेल ना नाकाला, तुम्ही तिचे पाय धरा आणि तिला सांगा, अगं चंद्रभागा, अगं काय वैर धरती बाई, परत का कोण्या जन्मात भेट होणार आहे आपल्यावाली, काय कोणाशी वैर धरू नका ताई. 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या ना ताई, खूप सुखाचा संवाद करून घ्या. का ग, आज झालेली भेट उद्या होईल ना होईल काय सांगता येईल ताई. कोणाशी आबोला धरू नका. हे राजकारण गावकारण खड्ड्यात घाला. अरे बालपणापासून मैत्री जपली आणि 5 वर्षाच्या राजकारणाबाई मैत्रीच्या नात्याचं मातेर करून टाकलं आपण. काय कोणाशी दुश्मन की आबोला वैर ठेवू नका. जगायचंच किती दिवस आहे, लय थोडा दिवसाचा आयुष्य आपल्याला, पण लोकांना लय घमेंड असती. आपण म्हणावं राम भाऊ, अहो बोला, 2 प्रेमाची माणसं भेटली, राम भाऊ म्हणतो, आपल्याला मरायला वेळ नाही. काय म्हणतो, लोकांचे शब्द लय खतरनाक असतात. आपण म्हणावं बोला तात्या, तात्या म्हणतो मरायला वेळ नाही. संगमनेरला गेला तात्याच मिळाला, आता कोणाशी बोलल तो गेडा. इथं काय कोणाशी बोला धरता, काय दुश्मनकी ठेवू नका. जो भेटल त्याला चांगलं म्हणा, कोणाला नावं ठेवत नका. बस इथं घेता आलं तर कोणाचा तरी आशीर्वाद घ्या बरं का. इथं तळतळा काय कोणाचा घेऊ नका, काय कोणी म्हणू नका. 51 घेतो बरं, तुमच्याकडे नाही, आमच्याकडे तेच दुःख नाही. 51 घेतो, 41 घेतो, 21 घेतो, 15 घेतो. अरे घेऊ दे, त्याच्या प्रारब्धात ते अन्नमान धन येतो प्रारब्धा. ह्याच्यात तिथं प्रारब्ध ठरलेलं आहे. इथं काय होत नाही कोणावर जळून. समजा मी हे आमच्या माऊली बाबा, आमच्या दोघं जळाजळी घ्या, मी माझ्या माऊली बाबावर जळलो, मा जळून एकच होईल काय, राख.
अरे मग राग होत असेल तर माझ्या जळण्याला कायची नाही, मजा आहे का? इथं जो भेटेल ना त्याला चांगलं म्हणा. इथं जो करील तो भोगील, इथं जो वाईट करेल तो भोगल. इथं काय कोणाला माफी आहे का? पण कोणाची निंदा नका करू, कोणाशी दुश्मनकी नका ठेवू. लय गोड प्रेमानं जीवन जगण्याकरता आलो ना. ऐका, आनंद किती गोड आहे. चरण धुतले शबरीनं, सिंहासनावरती बसवलं. विचार केला तिनं, भूक लागली असेल, पळत पळत गेली बोरीच्या झाडाजवळ. बोर तोडावं लगेच टोपलीत नाही टाकावं माय, आधी खावं आणि मग टोपलीत टाकावं. सुंदर टोपलीभर बोरं घेतली, प्रभूच्या पुढे ठेवली. पण तुकोबराय सांगतात तिच्या प्रेमातलं, त्या भजनातलं प्रेम भाव एवढा गोड होता. ऐका महिमा वडीची अन बोरे काय बिल्लणीची. त्या शबरीची उच्चिष्ट बोरं सेवन करावी, काय आवड असेल. आलेल्या साधकांनी प्रश्न केला, का हो तुकोबराय असं काय दिलं त्या शबरीनं? त्याचं वर्णन अभंगाचं दुसरं चरण. प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. अति दुष्काळ, अति दुष्काळ, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला. बहुत बढिया. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ. महाराज म्हणतात तो प्रेमाचा भुकेला. आणि इथं भजन करायचं असेल तरी प्रेमच लागतं बरं दादा. प्रेमाशिवाय काय नाही. प्रेमाविन भजन, नाकाविन दृष्टांत देतात महाराज. मोती कोण्या माऊलीला शोभतोजीला नाक नाही दिला ना. कोरोनाचा काळ असा गोड येऊन गेला, बऱ्याच अशा नकट्या मुली होत्या, पण मास्क लावला असल्यामुळं कळाले नाही नवर देवाला. कल्याण होऊन गेलं नकट्या मुलीचं. असं नकट्या मुलीच नाही झाली, अशी बरीच नकटी होती. पण मास्क लावलेलं तर कळालं ना हा गडी नकटा आहे म्हणून. हा पण चला, इथं मोती त्या माऊलीला शोभतो जिला नाक आहे. तसं भजन तिथं आहे जिथं प्रेम आहे. जिथं प्रेम आहे तिथं भजन आहे. ऐकूया, प्रेमाविन भजन ना काविन मोत. भजन करायचं असेल तर प्रेम पाहिजे. मग प्रेमात भजन. विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. चला 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 कमिटी चला पटकन. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, हरी विठोबा रखुमाई. माजी मॅनेजर सन्माननीय जाधव साहेब, चला 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 पटकन.
पारख माझे पारख माझे पारख माझे हे सुदाम देवाचे फकी मारी कोरडीची न म्हणे उच्चिष्टातवा थोडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा बुकेला आची दुष्काळ तयाला. चला सर्वांनी हातवरी करूया मस्त एकदा संतांच्या नामाचा जप करायचा आहे आणि जाता जाता पिंगळा ऐकायचा का भूक लागली. बर 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 चला एकदा भजन करूया मस्त संतांचं. निवृत्तीला न देव सपन मुक्त भंग नाम देव महिमा वडीची बोरे खाय बिल्लनीची थोर प्रेमाचा बुकेलाची दुष्काळ तयाला यथामती अवकाश. बोलण्या चोगोमध्ये काही चुकीचा शब्द गेला असेल मायबाप लेकराच्या हृदयानं माफ करा. करविली तैसी गेली कटक वाकुडे का नीट देव जाणे ना तरी बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका बाप ते चोज करून माऊली रे जे जेवे. थोडा स्वराचा आवाज वाढा बोल ऐकूया. संपलंय माझं कीर्तन. जाता जाता एकच विनंती पिंगळा बस पिंगळा ऐकण्या अगोदर माझी सूचना आहे का ऐकताना नसेल गुरु तर गुरु करून घ्या. गुरु करायचं हे श्रावण महाराजाचं नाही ऐकायचं कानोबा राहायचं ऐकायचं. श्री गुरु सारिका इतरांचा लेखा बस गुरुच्या कृपेनं माळ घालावी. कधी कधी माझ्या सांगण्याचं चीज होतं भलं होतं. हे संतांचं बरं का. हे गुंजळवाडीची दोन आपली माळकरी आहेत पा बरं. ती काय लहान लहान नाही बडी बडी माळकरी आपलीवाली मस्त. एकदा उभे राहा बरं जरा मस्त बाकी छान. एकदा उभे राहा मस्त. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता बरं का. हा नुसतं माळच नाही घातल्या होतं तेवढं तंबाखूचं व्यसनही सोडून दिलं बस असं. आणि हे बघा दादो संगमनेरकर मी माझ्या मस्तीत कीर्तन करणारा महाराज. मी लई लोड नाही घेत. तुम्ही परत मला बोलवावं माझं कीर्तन ठेवावं म्हणजे अशा भावनेनं कधीच कीर्तन करत नाही. पण ऐका माझी एकच एवढी इच्छा असते भावना. माझ्या एका कीर्तनामध्ये 5 लेकराला ज्ञानोबर आहे तुकोबर आहे समजून गळ्यात पवित्र तुळशीची माळ घातली ना मी म्हणतो आपलं कीर्तन सफल झालं गड्यात. आता 5 बहिणीने जनाबाई मीराबाई मुक्ताबाई समजून आपल्या जीवनाचा उद्धार करून घेतला. एका चांगल्या महात्म्याकडे जाऊन गळ्यात माळ घातली ना मी म्हणतो ताई आपलं कीर्तन सफल झालं. नाही तर काय लोक 1000 लोकांना उपदेश करायचा जर फरक नसेल तर काय मजा येते. त्या पैशाला काय करतात गडे. आलोय तिथं काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. गुरुच्या कृपेनं माळ असावी. तुळशी माळ गळा गोपी चंदन. कारण हल्लीच्या काळात लोकांना लाज वाटते. आज आपण म्हणावं पोराच्या गळ्यात माळ घालावी पुरीच्या गळ्यात माळ असावी. ए ताई आपण कॉलेजला जात असाल ना वाटतंय आपला 1 नंबर यावा. चांगल्या साधूकडे जा गळ्यामध्ये माळ घाला श्रद्धेनं अभ्यास करा 1 नंबर येईल. तुमचा माळीवर विश्वास असला पाहिजे. फक्त तेवढे श्रद्धा असावी आमच्या माळीवरती. आमच्या जीवनातली किती सूत्र असू द्या रे. कधी कधी लोकांचा भ्रम आहे महाराज माळ घातली आमच्या जीवनात संकट आली. अरे जो माळ घातलो जो वारकरी आहे आणि ज्याच्या जीवनात संकट आली ज्याच्या जीवनात संकट आली आणि ज्यानं संकटावर मात केली तो तर खरा वारकरी असतो गड्या. दुसरा कोण आहे. गुरुच्या कृपेनं माळ असावी. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. जीवनामध्ये भगवत साधन असावे. तुका म्हणे ते भजन प्रमाण काय तोरपण जाळावे. का हो महाराज आम्ही नाहीच गुरु केला. आम्ही नाही माळ घातली आम्ही नाही भगवत साधना केली तर आमचं काय जाणार आहे.
संत सांगतात गडे हो तुमचं नाही काय जाणार तर आमचं काय जाणार आहे. पण संताच्या हृदयातली दया निळोबर आहे सांगतात. मार्ग दावणी गेल्या दयानिधी संत. महाराज म्हणते तिथं संताचं ऐकलं तर भलं होईल. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. इथं संताचं ऐकलं तर भलं होईल. पण महाराज म्हणतात गडे हो जर संताचं नाही ऐका हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल हे जरी नाही काल मग दुसरा येईल. हे जरी नाही मस्तपैकी जातात हे जरी नाही काल मग दुसरं येईल. हे जरी नाही काल मग दुसरा काळ बांधून येईल. सरस सेवती काळ बांधून येईल. आमची काय मजा येईल. आमचे काय मजा येईल. काय मजा येईल. आमचे काय मजा येईल. काय मजा येईल. आमचे मजा येईल. पिंगळा महत्वारी बोली बोलत होते का. पिंगळा महत्वारी बोली बोलत होते का. पिंगळा महावारी बोली बोलत होते का. पिंगळा महावारी बोली बोलत होते का. मल्हारीची वारी बदला मल्हारीची वारी बदला मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी दान
पिंगळा महाद्वारी बस आता जय विठ्ठल होईल, ज्ञानदेव तुकाराम होईल, पुढची सूचना होईल. तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही. जे कोणी आपली पवित्र जागा सोडेल त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ. आजचा आलेला सेवेचा योग आदरणीय आमचे अनंत बाबा, आमचे राम बाबा आणि रोहिदास बाबा, समस्त राऊतमाळा यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योग आहे. आजच्या कीर्तन सेवेकरता अनेक पाहुणे मंडळी गुंजळवाडीकर असतील, आदरणीय आमचे सरपंच असतील, आदरणीय बंशी महाराज असतील, आदरणीय आमचे नवनाथ भाऊ असतील, अनेक महात्मे या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक हे लेकरांच्या स्वरूपानं आदरणीय आमचे मच्छिंद्र बाबा राऊत असतील. पुनश्च एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. विठ्ठल जय 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 धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णन अवतार धरणे केले समाधी त्र्यंबक शेखरी आगे शोभे ब्रह्म अवतार धरणे निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दन अवतार धरणे दुगली परभणीकर श्री महाराजांची 7 ते 9 या वेळामध्ये कीर्तन सेवा होणार आहे. नंतर महाप्रसादे 17 तारखेला आदरणीय हरिभक्तपरायण काल ज्यांचं कीर्तन झालं या नगराला नेहाताई भोसले पुणेकर ताईंची सेवा होणार आहे. 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा आदरणीय हरिभक्तपरायण नाशिक जिल्ह्यातील अत्यंत एक गोड रत्न योगेश महाराज